काय बाई, सासरच्या मंडळींनी आमच्या पोरीला इतका त्रास दिलाय म्हणून तिचं गरोदरपणात बीपी वाढले. पीएच काही नसतं ते. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. पीएच म्हणजेच प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन, गरोदरपणामध्ये असणारा रक्तदाब. काय कारण आहेत या सगळ्या गोष्टींची? सगळ्यात महत्वाचं कारण आहे आजकाल होणारी उशिरा लग्न, म्हणजे अगदी 30च्या आसपास. अनुवंशिकता, म्हणजे आईला सुद्धा बीपी वाढण्याचा त्रास होता, कदाचित तुला होऊ शकतो. काही कोमॉर्बिड कंडिशन्स असतात, म्हणजे जसं की डायबिटीस आहे, थायरॉइड आहे किंवा ओबेसिटी आहे. काही काही वेळेला काही अननोन फॅक्टर्स असतात, जसं की प्लासेंटा काही टॉक्सिन सिक्रेट करतो आणि त्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो. काही काही वेळेला प्रोफेशनल स्ट्रेस असेल, घरातला त्रास असेल, ही सुद्धा गोष्टी कारणीभूत असू शकतात. लक्षणं काय असतात? पायावरती अगदी सूज यायला चालू होते, म्हणजे अगदी बोट बुडेल एवढा खड्डा नक्की पडतो. बाळाचं वजन वाढत नाही, सोनोग्राफी केली तर तिथं आयुजर असं दिलेलं असतं. खूप वेळेला तर डोकं दुखतं, अगदी भनभनल्यासारखं होतं. जर याकडे लक्ष नाही दिलं तर मग मात्र अगदी झटके येणं या सुद्धा गोष्टी होऊ शकतात. काय काळजी घेणं अपेक्षित आहे? सगळ्यात महत्वाचं आहे, 3ऱ्या महिन्यामध्ये काही प्रेडिक्शन असतात, जिथे एनटी स्कॅनमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. अनुलोम विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बाळाच्या वाढीसाठी हाय प्रोटीन डाएट घ्यावं. इकोस्प्रिन नावाची गोळी तुमचे डॉक्टर नक्की प्रिस्क्राईब करतातच. अर्थात रेग्युलर चेकअप आणि डॉक्टर सांगतील तो सल्ला मात्र नक्की घ्या. सिव्हिअरिटीनुसार बीपीचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते मात्र आपण नक्की पुढच्या भागामध्ये पाहूयात. परंतु मुलींनो, घाबरू नका, काळजी घ्या. धन्यवाद.